नमस्कार, जय शिवराय. कारण राष्ट्रवादी म्हटलं की दादा या नावाचं वजन होतं. दादाची सभा आहे, दादा येणार आहेत, दादा हे बोलले, दादा ते बोलले, दादाने हे आश्वासन दिलं, ह्या गोष्टी खूप गाजायच्या. आणि दादा भाषणामध्ये रोखठोक बोलतात आणि ती विकास पुरुष आहेत बारामती मतदारसंघातील, असं लोकांचं सुद्धा म्हणणं आहे. आता पण राष्ट्रवादीची नवीन एक बॅनरबाजी चालू आहे, राष्ट्रवादी शरद पवारांची. दादाची त्यांना सल कमी त्यांना होत असावी, पण आता नवीन त्यांनी बॅनर बाजी चालू केलेली आहे. आणि त्यामुळं असं वाटायला लागलंय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ही अजून खचली नाही, त्यांच्या पाठीचा कणा अजून सुद्धा ताट आहे, हे आपल्याला त्यांच्या वागण्यातून दिसतं. सध्या काँग्रेस भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम दिसत नाही, पण अशा वेळेस राष्ट्रवादी शरद पवारांची कार्यक्षम दिसते, कारण ते वारंवार ठिकठिकाणी सभा घेत आहे. आणि ज्या ठिकाणी यांची जागेची मागणी आहे राष्ट्रवादी गटाला शरद पवारांच्या, त्या मतदारसंघामध्ये जाऊन ते प्रचार करत आहेत जोरदार. आता कालची सभा बघा ना, कालच मनसर कळम या ठिकाणी म्हणजे दिलीप वळसे पाटलाच्या मतदारसंघामध्ये सभा होती. त्यामध्ये एक बाहेर बॅनर होतं, त्यावरती स्लोगन दिलं होतं, ते होतं वादा तोच पण दादा नवा. ह्या बॅनरबाजीनं आता एक प्रश्न पडतो की जी दादाची कमी जाणवायची राष्ट्रवादीला, ती कमी भरून निघेल का? कुणामुळं? तर रोहित पवारामुळं. वारंवार रोहित पवारावरती हा पण आरोप होता की यांना अनुभव नाही, हे प्रथमतः विधानसभेमध्ये गेलेले आहेत, हा अजून लहान मुलगा आहे, हे काही त्याच्यावरती आरोप व्हायचे. पण जे आरोप करतायत त्यांनी पण समजून चला की तुम्ही सुद्धा कधीतरी प्रथमतः विधानसभेवरती गेला असा. पण ज्या प्रकारे विधानसभेची ज्या अधिवेशनं असतात, हा प्रत्येक दिवस हाच मुलगा गाजवतो, हाच मुद्दा सामाजिक प्रश्न तिथं मांडतो, आणि हाच मुलगा प्रत्येक तरुणांच्या प्रॉब्लेम्स वरती बोलतो बेधडकपणे. भले राजकारणामध्ये अनुभव असावा ही गोष्ट बरोबर आहे, पण प्रत्येक गोष्टीचा अनुभव असावाच असं नाही. काही गोष्टी आचरणातून आणि विचारातून येत असतात. त्याच गोष्टी रोहित पवारांच्या सुद्धा मनामध्ये आहेत, आणि त्यांची सुद्धा एक चांगला कॉर्नर हा तरुणामध्ये आहे. आणि तरुणाच्या गळ्यातील टाईट आपला म्हणता येईल ते आपण या ठिकाणी रोहित पवाराला म्हणू शकतो. त्यामुळेच ही एवढे दिते असताना शरद पवारांसोबत तरीही रोहित पवारांना तो मान मिळालेला आहे. तो मान कुठला? की दादा तो गेला, आता नवीन दादा आहे, म्हणजेच वादा तोच आहे. सर्व कामाची पद्धत म्हणा, काम म्हणा, किंवा निश्चय असेल, वादा असेल, तोच आहे. फक्त दादा नवा आहे. दादा पूर्वी वेगळा होता, आता तो दादा आलेला आहे, हा दादा वेगळा आहे. ह्या स्लोगनवरनं राजकीय वर्तुळामध्ये फक्त एकच गोष्ट चालत आहे, आता जो नवीन दादा आलाय तो दादा हा तो वादा आहे, तो वादा कसा पूर्ण करू शकतो, किंवा राष्ट्रवादीला तो दादा कसा वाचवू शकतो, यामध्ये सर्वांचं आता लक्ष वेधलं, ते म्हणजे 2024च्या लोकसभेला, विधानसभेला. आता शरद पवार ज्या प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे, आपल्याला रणशिंग फुकायचे आहेत, हे त्यांची तयारी चालू आहे. आता जो महत्वाचा मुद्दा आहे शरद पवारांसाठी, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की त्यांना आपला जो बालेकिल्ला आहे बारामती त्यांना वाचवायचं आहे. जर शरद पवारांनी जर बारामती आपल्या हातून गाठली तर शरद पवारांचंच नाही, सुप्रिया सुळेंचं सुद्धा भविष्य अंधारात जाईल. कारण जर बालेकिल्ला हारला तर समजून जा शरद पवारांचं अस्तित्व हे नामशेष होत जाईल. त्यामुळं जास्तीत जास्त जे ताकद असते लावायची ते शरद पवार बारामतीमध्ये लावताना दिसून येतात. कारण अजित पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अजित पवारांना पण एक भावनिक साथ दिली लोकांना. ज्या प्रकारे शरद पवार साथ द्यायची त्यावेळेस अजित पवार बोलले होते की कोणीतरी येईल माझी निवडणूक शेवटची असं म्हणेल, भावनिक साथ घालेल, तू त्याला बळी पडू नका, असा त्यांनी आरोप केला शरद पवारावरती. त्यावरती परत कॉन्ट्रोवर्सी झाली, आणि तेच गोष्ट आहे, तेच वाक्य अजित पवारांनी बोलले होते, जर मला तुम्ही बारामतीमधून खासदारकीला निवडून नाही दिलात तर मी आमदारकीला थांबणार नाही.
म्हणजे आता भावनिक साथ कोण कोणाला गाठली आहे हेच कळत नाही, लोकांचे मन कोण वळवत आहे हेच कळत नाही. ठीक आहे, एक गोष्ट खरी आहे की बारामतीमधून अजित पवारांना थोडं सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण त्यांची ती ओळख विकास पुरुष म्हणून आहे. पण काही लोक असेही बोलतात, जे जाणकार आहेत राजकारणाचे, ते असे बोलतात की अजित पवारांची जी ओळख आहे विकास पुरुष म्हणून, ती ओळख कुणामुळे तयार झाली. ज्यानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये आणून ठेवलं, तुम्हाला ओळख दिली, तुम्ही त्यांची ओळख वापरून तुम्ही त्यांचा दगाफटका केला, हे असंही लोक बोलतात. विकास पुरुष ही गोष्ट वेगळी आहे, पण कसं आहे, शेवटी मतदारसंघ मोठ्या पवारांचं आणि थोरले पवार जोपर्यंत बारामतीमध्ये असतील, मला वाटत नाही की बारामतीमध्ये शरद पवाराशिवाय दुसरं कोणी निवडून येईल. पण या ठिकाणी आता अशी रंगत आलेली आहे, एकीकडनं सून आहे, एकीकडनं मुलगी आहे. मुलगी लढते बापाकडनं आणि सून लढते नवऱ्याकडनं, अशी गोष्ट झालेली आहे. म्हणजे एकूणच घराघरामध्येच हे भांडण लागलेलं आहे. आणि हे भांडण कोणत्या रूपामध्ये संपेल हे आपल्याला येणारा काळच सांगेल. पण तुम्हाला मित्रांनो, ह्याविषयी वाटते काय की एनसीपीचा नवीन दादा, म्हणजेच वादा तोच दादा नवा, हा फंडा कधीपर्यंत काम करेल? आणि जर एनसीपीचा हा फंडा जर काम केला तर शरद पवारांचा पुढला डाव कोणता असेल? आता राजकीय लोक म्हणतात की शरद पवारकडे 2 हुकमी एक्के आहेत, त्यामध्ये पहिला एक्का हा अमोल कोल्हे आणि दुसरा एक्का हा रोहित पवार. पण आता हे एक्के आपलं काम कसं करतील निवडणूक बांधणीमध्ये, प्रचारामध्ये, हे पाहणं गरजेचं आहे. आणि शरद पवारांचे हे एक्के कोणत्या वेळेस शरद पवार टाकतील हे पण बघणं गरजेचं आहे. आणि अजून कुठला एखादा एक्का आहे का, किंवा राजकारणाचा कुठला डावपेच असा आहे का की जो डावपेच शरद पवारने राखून ठेवला अजित पवारांसाठी, आणि ते अशा वेळेस तो एक्का किंवा तो डाव ते टाकून या ठिकाणी अजित पवारांना चित करतील, हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. एकूणच बघा, हे 2024ची जी निवडणूक होणार आहे लोकसभा विधानसभेची, हे राजकीय निवडणूक नाही, हे निवडणूक आहे अस्तित्वाची. म्हणजे यातूनच सिद्ध होईल की अस्तित्व कुणाचं आहे आणि कुणाचं अस्तित्व या ठिकाणी डुबून गेले. त्यामध्ये शरद पवारचा गट असेल किंवा ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, त्यांना यातून सिद्ध करून द्यायचे आहे की आम्ही बरोबर आहोत आणि आमचाच हा पक्ष आहे. ते फक्त ते लोकसभेतून ते दाखवू शकतात. तुम्हाला याविषयी वाटतं काय? नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा.